दंडविधान संहिता हा 1860चा जो कायदा म्हणतो हा ब्रिटिशकालीन कायदा आहे. पण केवळ ब्रिटिशकालीन म्हणून आपण तो रद्द करत नाही आहोत. तर त्यावेळी ज्या तरतुदी होत्या त्या पुरेशा नव्हत्या. अर्थात जेव्हा महिला यायला लागल्या, समाजामध्ये वावरायला लागल्या, आधुनिकतेकडे जायला लागल्या, तेव्हा काही बदल झाले, नवीन बदल झाले. पण त्याच्यामध्ये एकत्रितपणा नव्हता, सुसूत्रीकरण नव्हतं. ह्या नव्या कायद्यामध्ये प्रकरण 5 हे जे नवीन अंतर्भूत केलं गेलं याच्यामध्ये महिला आणि लहान मुलांविषयीचे जेवढे म्हणून गुन्हे आहेत हे सगळे एकत्रित केले गेलेत आणि कलम 63 ते कलम 99 ह्याच्यामध्ये या सगळ्या गुन्ह्यांचा एकत्रितपणे समावेश केला गेला आहे. ह्या कायद्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या कायद्यामध्ये पीडिता ही आणि साक्षीदार हे केंद्रस्थानी ठेवण्यात आलेत. पूर्वीच्या कायद्यामध्ये आपल्या भारतीय दंडविधान संहितेप्रमाणे प्रत्येक होणारा गुन्हा, फौजदारी गुन्हा हा सरकार विरुद्ध आरोपी असा असतो आणि पीडिता ही फक्त साक्षीदार होत असे. आता त्यामुळे पीडितेला कोणता अधिकार नसायचा, तिचा तपासावर कोणताही कंट्रोल नसायचा किंवा केसवरतीही तिला काही कंट्रोल ठेवता यायचा नाही. आता पीडिता केंद्रस्थानी आल्यामुळे अर्थातच नवीन कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली की तिच्या केसमध्ये काय प्रगती होते ही तिला सांगणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्याच्यामुळे तिला ह्याच्यामध्ये काहीतरी न्याय मिळण्याच्या दृष्टीने निश्चितच काहीतरी बदल होतील असं मला वाटतं. त्याचबरोबर अजून काही गोष्टी सांगायच्या असतील तर साक्षीदारांसाठी सुद्धा काही साक्षीदारांना संरक्षण देण्याच्या अनुषंगाने सुद्धा काही बदल आलेले आहेत. त्याच्यामुळे अल्पवयीन मुलं आणि महिला यांच्यासाठी नक्कीच हा कायदा खूप स्वागतार्ह आहे आणि त्यांना त्याचा फायदा होईल असं मला निश्चितच बरोबर आहे. महिलांच्या बाबतीतल्या गुन्ह्यांसंदर्भात आमूलाग्र बदल या कायद्यात करण्यात आले आहेत. मॅडम, आपण पाहिलं तर बलात्कारासंदर्भात या नव्या कायद्यांमध्ये काय